नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. होलिका दहनात नकारात्मकतेचा झाला नाश. होळीनंतर सुख समृद्धीसाठी परिवाराची प्रार्थना. सण उत्सव पाहता पोलिसांना मिळाले जादा अधिकार. जिल्ह्यात कलम 36 करण्यात आले लागू. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिला हुल्लडबाजांना इशारा. रंगपंचमी, धुलीवंदन खेळा, पण कोणाला त्रास नको. संवेदनशील अकोल्यात तणाव नको. जुने शहर पोलिसांनी काढला रूट मार्च. जखमी साड्यांच्या मदतीला धावले बाळ काढणे. वन विभागाच्या मदतीने वनात सोडले डेंजर सायाळ. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संयुक्तपणे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथेप्रमाणे होलिका पूजन केले. त्यानंतर धुळवडीचा जल्लोष करण्यात आला. यात जल्लोषात अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, अधिकारी यांची उपस्थिती होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथेप्रमाणे होलिका पूजन करण्यात आले. सामूहिकपणे धार्मिक पद्धतीने होळीचे दहन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांच्यासोबत अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बंडूभाऊ उर्फ प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वात होळीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एकमेकांना रंग लावत, गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत होळीचा जल्लोष आज साजरा करण्यात आला. होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. आपल्यामधील वाईट गोष्टींचं दहन करून सकारात्मक प्रवृत्ती निर्माण केली जाते आणि आज घरोघरी, गावागावात, मोहल्ला, वस्त्यात होलिका पूजन करण्यात आले. गौऱ्या, लाकूड, पालापाचोड्यांसह वाईट विचारांची होळी आज केल्या गेली. सगळीकडे होळीचा उत्साह दिसून आला. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन आणि पूजन केले जाते. होलिका दहनासाठी शेणाच्या गोवऱ्या, लाकडं, एरंडाची फांदी, ऊस आणि पूजा साहित्य आणले जाते. होलिका सजवली जाते. त्यानंतर परिसरातील मंडळी एकत्र येत होलिका समोर नारळ फोडून दहन केलं जातं. अपप्रवृत्ती नष्ट करून यावर विजय मिळवल्याचा उत्साह साजरा करणारा होळी हा सण खरं तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतसाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे. सृष्टी ही या काळात बदलत असते. वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात. फाल्गुन संपून चैत्राची सुरुवात होणार असते. होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात. हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने होळी उत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा केला गेला अशी मान्यता आहे. लहान मुलांना ठार मारणाऱ्या ढुंडा नावाच्या राक्षसणीला पळविण्यासाठी गावात जमा केलेल्या गोवऱ्या, लाकडं यांच्या दहनाच्या ज्वालांनी ढुंडा राक्षसीन पळाली. त्यानंतर तिने कधीच गावावर अरिष्ट संकट आणले नाही. तेव्हापासून होलिका दहन केले जाते. त्याचबरोबर दुसरीकडे हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने शेतातून नवीन गहू आणि हरभऱ्याची डाळ घरोघरी आणली जाते. त्यामुळे घरातील बायकांनी पीठ दळून आणि पुरण तयार करून पुरणपोळी केली. तेव्हापासून पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. होळीचा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्र होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू आहे. हुल्लडबाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने लाऊडस्पीकर लावणे, लोकांना त्रास होईल असे कृत्य करणाऱ्या हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात कलम 36 लागू करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. त्यामुळे फौजदार आणि त्या पदाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हुल्लडबाजांवर कारवाई करू शकणार आहेत. आज होळी, उद्या धुलीवंदन तसेच तिथीनुसार साजरी करण्यात येणारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आदी सण उत्सव लक्षात घेऊन जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 36 नुसार आदेश लागू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी आदेश जारी केला. विहित मार्गाने मिरवणूक, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता व बंदोबस्त, ध्वनिक्षेपण, वापर मर्यादा, जमाव शिस्त व नियंत्रण आदींसाठी पोलीस, फौजदार व त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
सार्वजनिक व सुरक्षितता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कलम 134 नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे। रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रीतीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, कोणत्याही मिरवणुका त्या मार्गाने कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत। याशिवाय सर्व रस्त्यावर व रस्त्यांमध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे, इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्यांचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजवण्याचे विनिमय करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून लाऊडस्पीकर उपयोग करण्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देण्याबाबतचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत। शुक्रवारी साजऱ्या होणारे धुलिवंदन रंगपंचमी पाहता हुलडबाजांनी नियंत्रणात राहण्याचा इशारा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिला आहे। दारू किंवा इतर कुठल्याही नशेत वाहने चालवणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा एसपींनी दिला आहे, तर SRP आवश्यक ठिकाणी तैनात केल्याची माहिती एसपींनी दिली। रंगपंचमी धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे। सामान्य जनतेला कुठलाही त्रास सणाच्या दरम्यान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली आहे। सुसाट वाहन चालक, मद्यपी वाहन चालक यांच्यावर कडक कारवाई बरोबर रंगपंचमी निमित्त हुलडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांनी यंत्रणेला दिले आहेत। RRC न्यूज सोबत बोलताना पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी ड्रंक अँड ड्राईव्ह न करण्याचे आवाहन मद्यपानांनाही केले आहे। तसेच आढळल्यास नियमानुसार कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहे। मद्यपी चालक, ट्रिपल सीट वाहन चालक आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नाकाबंदी करून कारवाई केली जाईल। शहरांमधील गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही कारवाई केली जाईल। रंगपंचमी हा उत्सव खूप मोठ्या आणि हर्षोल्लासात उद्या साजरा होणार आहे, पण या होळीच्या दिवसात आपला काय चोख बंदोबस्त आहे? उद्या होळीच्या अनुषंगाने अकोला पोलीसतर्फे सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। सर्व सेन्सिटिव्ह ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे। आपल्याकडे SRPFची एक कंपनी तसेच एक्स्ट्रा होमगार्ड पण आलेले आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पण करण्यात आलेलं आहे। प्रभारी अधिकाऱ्यांनी त्याच्या स्तरावर शांतता गणतीची बैठक तसेच ग्रुप मार्चेस वगैरे घेतलेले आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्यात आलेलं आहे। अकोला पोलिसातर्फे असं आव्हान आहे की सर्वांनी शांततेत होळी सण साजरा करावा आणि उद्या फ्रायडे असून कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे आणि आपण सण साजरा करताना कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या धर्माला, दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीला कुठेही आक्षेप झाला नाही पाहिजे याच्याबद्दल सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सर्वांनी शांततेत भाईचाराने हे सण साजरा करावे। हुल्लडबाजी करणाऱ्यांवरती आणि ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांच्या विरोधात आपण काय प्रतिबंधात्मक कारवाई करणार? कोणतेही व्यक्ती हुल्लडबाजी करताना किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह करताना आढळून आले तर त्याच्याबद्दल उपयुक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पोलिसांचे वेगवेगळे स्क्वॉड अशा ठिकाणी लावण्यात येणार आहे। होळीनंतर रंगपंचमी कुठेही तणाव होऊ नये, सण समारंभात शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी रूट मार्च काढत संपूर्ण परिसर पिंजून काढला। विशेषतः जुने शहर भागाकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते। उपविभागातील पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जुने शहरचे नितीन लेव्हरकर यांनी रमजान मास होळी धुलिवंदन छत्रपती शिवाजी महाराज जयंती पाहता पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीत रूट मार्च घेण्यात आला। सदर रूट मार्च पोलीस स्टेशन येथून सायंकाळी सुरू होऊन किल्ला चौक, हरिहरपेठ, गाडगेनगर, देशपांडे प्लॉट, हमजा प्लॉट, साईनगर, गुलाबनगर, शिवसेना वसाहत, राजूबाबा कमान, भांडपुरा चौक, पोळा चौक, किल्ला चौक, पोलीस स्टेशन जुने शहर येथे समाप्त करण्यात आला। सदर रूट मार्च करिता 7 पोलीस अधिकारी, 46 डाबकी रोड, जुने शहर पोलीस अंमलदार तसेच 16 होमगार्ड हजर होते। होळी हा रंगांचा सण असला तरी कृत्रिम रंगामुळे त्वचेला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात। या रंगामध्ये अनेक रासायनिक घटक असतात जे त्वचेसाठी हानिकारक असतात। रंगापूर्वी तेल, केस, स्क्रीनला लावण्याचा सल्ला दिला जात आहे। रंगपंचमी धुलिवंदनाच्या उत्सवावर कृत्रिम केमिकल युक्त रंग भंग टाकू शकतात। कृत्रिम रंगामुळे त्वचेला लाल पुरळ, खाज आणि जळजळ होऊ शकते। रंगामधील रसायनामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते। रंगांचे कण डोळ्यात गेल्यास डोळ्यांना जळजळ आणि पाणी येणे यासारखे त्रास होऊ शकतात। शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करा जे त्वचेसाठी सुरक्षित असतात। होळी खेळण्यापूर्वी त्वचेला आणि केसांना तेल लावा, ज्यामुळे रंग सहज निघून जाईल।
सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावा. रंग खेळताना शक्यतो पूर्ण कपडे घाला, ज्यामुळे त्वचेचा थेट रंगाशी संपर्क येणार नाही. रंग काढण्यासाठी सौम्य साबण आणि कोमट पाण्याचा वापर करा. जास्त घासणे टाळा. रंग काढल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा, ज्यामुळे त्वचा कोरडी होणार नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या त्वचा रोगतज्ञ डॉक्टर लौड यांच्यासोबत केलेली ही बातचीत. नमस्कार दर्शकांनो, RRC मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे. होळीचा हा स्पेशल पर्व आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आणि आता आपण आहोत सौंदर्य तज्ञ डॉक्टर रचना लौड मॅम सोबत आणि स्पेशल मुलाखत असते त्यांची RRCच्या सगळ्या दर्शकांना आहे की होळी तर तुम्ही खेळा, मात्र जपून खेळा आणि तुमच्या स्किनची तुम्ही काळजी कशी घ्याल हे पुढे आपल्याला मॅडम सांगणार आहे. नमस्कार मॅडम, RRC मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅडम, होळी हा जो सण आहे हा पूर्ण महाराष्ट्रातच सेलिब्रेट होतो, बट यावर आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायला पाहिजे हे आपण आपल्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल? सर्वप्रथम आपण हर्बल कलर्स वापरावे, रासायनिक कलर वापरू नका, कारण काही ना काही प्रमाणात ते आपल्या त्वचेमध्ये आतमध्ये शोषले जातात आणि उन्हाबरोबर त्याची रिॲक्शन येत असते. तर बऱ्याच लोकांना होळी खेळल्यानंतर 2 दिवसानंतर त्यांना सनबर्न्स वगैरे होतात, चेहरा लाल पडतो, खूप तुरळ कुटकळ्या वगैरे येऊ शकतात किंवा खाज वगैरे पण येऊ शकते आणि पूर्ण साल वगैरे पण निघतात. तर हे सगळे रिॲक्शन्स बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे मग रासायनिक कलर्स जे आहे ते न वापरता शक्यतो हर्बल किंवा नैसर्गिक रंग वापरण्यावर भर असतो. नक्कीच अतिशय खूपच महत्त्वाची माहितीच मॅडमनी दिली आहे की रासायनिक कलरकडे न पडता तुम्ही नॅचरल रंग वापरा आणि तुमची होळी तुम्ही खूप छान साजरी करा. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन भिडे सोबत, RRC न्यूज अकोला. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. वो शक्ति है, 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 वो शक्ति है. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण रंग खेळण्यात मग्न होतात, परंतु हा रंग खेळण्यापूर्वी महिलांनी आपली त्वचा सुरक्षित ठेवण्याची काही गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हानिकारक केमिकल युक्त रंगांपासून त्वचा आणि केसांचे नुकसान होत असते. एवढेच नव्हे तर पाण्याचे किंवा रंगांचे फुगे फेकून मारू नये, यामुळे शरीराला इजा होण्याची शक्यता असते. आपली त्वचा रंगामुळे कोरडी पडू नये याकरता त्वचेला मॉइश्चरायझर लावा. मुलींप्रमाणेच मुलांनाही रंग खेळण्यापूर्वी भरपूर मॉइश्चरायझर लावावे, त्यामुळे चेहऱ्याची आर्द्रता टिकून राहते, ज्यामुळे रंग त्वचेच्या आत पूर्णपणे पोहोचू शकणार नाही आणि रंग काढणे सोपे होईल. केवळ शरीरावर किंवा त्वचेवरच नाही तर केसांवरही रंगाचा फरक पडतो. त्यामुळे होळीनंतर अनेकदा लोकांचे केस गळायला लागतात. त्यामुळे रंग खेळण्यापूर्वी खोबरेल तेलाने डोक्याला चांगली मसाज करावी. डोक्यावर कितीही रंग येईल, पण शॅम्पू केल्यानंतर सर्व रंग पाण्याने निघून जातील आणि केसांना इजा होणार नाही. अकोला सर्वोपचार रुग्णालयात अकोला, वाशिम, बुलढाणा या 3 जिल्ह्यातून रुग्ण प्रथम उपचारासाठी येतात, पण सर्वोपचार रुग्णालयात मोठ्या संख्येत परिचारिकेची रिक्त पदे आहेत, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतो. वाढत्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार 10 रुग्णांमध्ये रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी एका परिचारिकेची आवश्यकता आहे. परिचर्या संवर्गातील एकूण 66 पदे रिक्त आहेत. शासनाने एकूण 383 पदे मंजूर केली होती, त्यामध्ये 317 पदे शासनाने भरली. अधिपरिचारिकांची एकूण 66 पदे सध्या रिक्त असून ही पदे भरण्याची गरज आहे. रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी याकरिता शासनाने अधिपरिचारिकांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. रिक्त पदाचा अहवाल आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांना सादर केला असून शासनाने या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रशासनाने शासनाला केली आहे. रिक्त पदाची फाईल शासन स्तरावर प्रलंबित असून ही फाईल तात्काळ निकाली काढावी अशी मागणी होत आहे. अकोल्यात रुटीन हॉटेल आणि बाहेरच्या त्याच जेवणापासून तुम्ही कंटाळला असाल तर चोखंदळ, खवय्ये आणि चविष्ट खाणाऱ्यांसाठी रिधोरा रोडवर द रेड सॅफ्रॉन नावाचे रेस्टो आणि कॅफे ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी परंपरागत पदार्थांबरोबर कॉन्टिनेंटल फूडची मागणी वाढली आहे. अकोला ते बाळापूर रोडवर रिधोरा नजीक नव्याने उघडलेल्या द रेड सेफ्रॉन या रेस्टो आणि कॅफेमध्ये खवय्येची झुंबड उडाली आहे.
तरुणांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असून फॅमिलीसाठी विशेष व्यवस्था आणि नॅशनल हायवेवर असल्याने भरपूर पार्किंगची सोय करण्यात आली आहे। त्यामुळे या द रेड सॅफ्रॉन रेस्टो आणि कॅफेत लोकांची गर्दी वाढली आहे। महिलांसाठी किती पार्टी असो या फॅमिलीसाठी हॉटेलचे संयुक्त जेवणाचा बेत असो येथे यशस्वी होताना दिसत आहे। उत्तराखंड आणि नेपाळ येथून आलेले शेफ यांच्याद्वारे तयार करण्यात आलेले पदार्थ अप्रतिम आणि चविष्ट तसेच असल्याचे येथे भेट देणारे सांगतात। द रेड सॅफ्रॉन या ठिकाणी रिफ्रेशमेंट ड्रिंक, मॉकटेल, सलाद, थंड पेय, सूप, पेस्ट्री, वेगवेगळे प्रकारचे दही, तंदूर स्टार्टर, चायनीज नूडल्स, चायनीज स्टार्टर, चायनीज राईस यांचा विशेष बेत आहे। पिझ्झा, सँडविच याबरोबर विविध ग्रेव्हीमध्ये व्हाईट, रेड, ब्राऊन, ग्रीन, मिक्स येलो आणि ग्रीन ग्रेव्हीमध्ये वेगवेगळे पदार्थ येथे उपलब्ध आहेत। शेक डेझर्ट येथे उपलब्ध असून अगदी तरुणांसाठी बर्थडे, लग्नाची अॅनिव्हर्सरी, फॅमिली गेट टुगेदर यासाठी द रेड सॅफ्रॉन हे उत्तम ठिकाण ठरत आहे। रिदोरा रोडवर भरपूर पार्किंग स्पेस आणि चविष्ट खाण्यासाठी हे आता प्रसिद्ध झाले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। वाढत्या उन्हासोबतच ग्रामीण भागातील पाणी प्रश्न आतापासूनच उग्र होत चालला आहे। याकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। घुसर येथे पाणी असताना ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याची ओरड आहे। काटेपूर्ण प्रकल्पात सध्या समाधानकारक पाणी असूनही लोकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आलेली आहे। नियोजनाचा अभाव हा त्यामागील मुख्य कारण असल्याचे ग्रामवासी बोलत आहेत। प्रशासन केवळ बघ्यांची भूमिका घेणार का अशी विचारणा केली जात आहे। अनियमित पाणी पुरवठ्याबाबत ग्रामवासी तक्रार करतात, परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही असा आरोप देखील करण्यात येत आहे। ही समस्या लक्षात घेऊन तातडीने मार्ग काढण्यात यावा अशी मागणी लावून धरली जात आहे। विशेष म्हणजे वरिष्ठांनी याविषयी तातडीने सोडवून करून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होईल यास प्राधान्य द्यावे अशी मागणी आहे। याबाबत समाजसेवकांनी मंत्रालय पातळीवर पत्रव्यवहार करून समस्येची तीव्रता लक्षात आणून दिली, परंतु स्थानिक यंत्रणा दखल घेत नाही असा ग्रामीण जनतेचा आरोप आहे। ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची कृत्रिम समस्या निर्माण केली जात आहे। कान्हेरी सरप येथे रोजी सायाळ प्राणी जखमी अवस्थेत लोकांना दिसले। याविषयी त्यांनी अकोला वन विभागाला कळविले। सायाळला वाचवण्यासाठी वेळीच सुश्रुता निर्माण झाल्याने त्याचे प्राण वाचले। सायाळ जखमी असल्याचे वनरक्षक विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड, वनरक्षक संघपाल तायडे यांनी रेस्क्यू टीमचे मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, चालक यशपाल इंगोले यांना सांगितले। बाळ काळणे व तुषार आवारे यांनी सायाळला व्यवस्थित पकडून पिंजऱ्यात टाकले। त्याला पशु रुग्णालयात नेले। पशुवैद्यकीय डॉक्टर उफाडे यांनी उपचार केले। सायाळ हा जमिनीत लपून राहणारा वन्यजीव आहे। त्याचे नख, दात तीक्ष्ण असतात। या प्राण्यांच्या अंगावर 1.5-2 फूट काटे असतात। असा हा विचित्र दिसणारा प्राणी निसर्गाची देण आहे। अनेक लोकांनी त्याचा जीव वाचवावा म्हणून फोन केले। वन्यजीव वाचवण्यासाठी निर्माण झालेले जनजागृतीचे चित्र आहे। जीवसृष्टी संवर्धनाचे कार्य सर्वांचेच आहे। कॅन्सरवर मात केल्यावरही अनेक सायाळ बाळ काळणे यांनी जिल्ह्यात वाचवले, हे विशेष। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। होलिका दहनात नकारात्मकतेचा झाला नाश। होळीनंतर सुख समृद्धीसाठी परिवाराची प्रार्थना। सण उत्सव पाहता पोलिसांना मिळाले जादा अधिकार। जिल्ह्यात कलम 36 करण्यात आले लागू। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिला हुल्लडबाजांना इशारा। रंगपंचमी, धुलीवंदन खेळा पण कोणाला त्रास नको। संवेदनशील अकोल्यात तणाव नको। जुने शहर पोलिसांनी काढला रूट मार्च। जखमी सायाळांच्या मदतीला धावले बाळ काळणे। वन विभागाच्या मदतीने वनात सोडले डेंजर सायाळ।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.